आपण पाहतोय की आता दगडूशेठ हलवाई गणपती इथून मार्गस्थ झालेला आहे। अलका टॉकीज चौकामध्ये आता हा गणपती बाप्पा आता काही वेळामध्येच पोहोचेल। गणनायक रथातून हा बाप्पा आता विसर्जन मिरवणुकीसाठी आता पुढे निघालेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीने गणपती बाप्पाची छबी टिपण्यासाठी आता प्रत्येक गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी आता गर्दी त्यांनी केलेली आहे। सर्व तरुणाई ही आता उत्साहाच्या भरामध्ये लाडक्या बाप्पाला आता निरोप देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। ज्या रथाचं वैशिष्ट्य आपण पाहत होतो, जो पद्मनाभ मंदिर, केरळचं पद्मनाभ मंदिर या ठिकाणी त्यांनी उभारलेलं होतं पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मित्रमंडळानं, आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या केरळमधलं जे पारंपरिक वाद्य आहे त्या वाद्यामधून ते वाद्यसुद्धा या ठिकाणी आता सहभागी झालेलं आहे। त्या वाद्याच्या आवाजामध्ये सुद्धा आता बाप्पाला निरोप दिला जातोय। ढोल ताशांच्या गजरामध्ये आता गणपती बाप्पा पुढे आता विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की बैलजोड्या सुद्धा या रथाला खेचण्यासाठी लावण्यात आलेल्या आहेत। जे या मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य असतं दरवर्षीप्रमाणे याच वर्षी सुद्धा हा रथ ओढण्यासाठी या बैलजोड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत। आपण पाहतोय सर्वात मोठं आव्हान या कार्यकर्त्यांसमोर असतं की या बैलजोड्या उधळू नये, ही बैल उधळू नयेत, गर्दीमध्ये जाऊ नये, त्यासाठी या बैलांना कंट्रोल करण्याचं काम या कार्यकर्त्यांकडे असतं। आणि आपण पाहतोय की गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता या ठिकाणी सर्व गणेश भक्त जे आहेत ते आता एकवटलेले आहेत। हे दृश्य पाहतोय आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची लक्ष्मी रोडवरती हा बाप्पा आलेला आहे। ज्या वेळेमध्ये या बाप्पाची मिरवणूक निघणार होती अगदी त्याच वेळेमध्ये या बाप्पाची मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे। या रथावरती LED बल्बचा, LED लाईट्सचा या रथावरती वापर करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील मोरेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, पुणे।